Hello everyone, we have discussed today's topic is valency. खूप लोकांचा प्रॉब्लेम असते की व्हॅलेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी 3 रूल्स आपण बघू. आपल्याला माहिती आहे की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्यालाच आपण व्हॅलेन्सी म्हणतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. पण इथेच कधी कधी काय होतं, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन पण असते, पण आपण व्हॅलेन्सी ती लिहत नाही. त्यासाठी आपण बघू व्हॅलेन्सी काय असते. सपोज फर्स्ट रूल काय आहे, जर व्हॅलेन्सी मध्ये स्टेबल असेल, स्टेबल इलेक्ट्रॉन जेव्हा येतात, स्टेबल इलेक्ट्रॉन कुठले तर 2, 8, 18 हे झाले स्टेबल, म्हणजे त्याची ऑर्बिट काय झाली, कंप्लीट झाली. तर तेव्हा आपण व्हॅलेन्सी काय लिहिणार, 0. त्यानंतर सेकंड रूल कुठला अप्लाय करणार आपण, जेव्हा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जेव्हा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1, 2, 3, 4 एवढे जर इलेक्ट्रॉन असेल तर तेव्हा आपण त्याची व्हॅलेन्सी ॲज इट इज ठेवतो. आणि थर्ड रूल काय म्हणते, जेव्हा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, इन आउटर मोस्ट ऑर्बिट 5 किंवा 5 पेक्षा जास्त 5, 6, 7, 8 असे जर इलेक्ट्रॉन असेल तेव्हा काय करणार आपण, 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट ऑर्बिट. हे 3 रूल जर अप्लाय केले तर आपल्याला व्हॅलेन्सी इझिली कॅल्क्युलेट करता येते. आपण एखादा एक्झाम्पल बघू. आता सपोज आपण हेलियम घेतलं. हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. आता याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, तर सेकंड ऑर्बिट. आता याच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असेल, 1, 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे काय झाली, स्टेबल आहे. तर याची व्हॅलेन्सी काय लिहिणार आपण, व्हॅलेन्सी इज 0, कारण स्टेबल आहे ना. त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. याची व्हॅलेन्सी कशी कॅल्क्युलेट करणार, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2 गेले. आता नेक्स्ट किती राहिले, 4 इलेक्ट्रॉन, 1, 2, 3, 4, 6 झाले. आता लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1, 2, 3, 4, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती आहे, व्हॅलेन्सी इज 4. कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली. नेक्स्ट आपण सोडियम घेऊ. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11. आता याला कसं ड्रॉ करणार, फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये किती घ्यावं लागेल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती इलेक्ट्रॉन झाले, 8 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट कंप्लीट झाली. कंप्लीट झाली का इलेक्ट्रॉन, 8 and 2 10. आणखी एक पाहिजे आपल्याला, म्हणून आपण थर्ड ऑर्बिट घेऊ. थर्ड ऑर्बिट मध्ये किती, 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती जाईल, व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1 असं आपण लिहू शकतो. आणखी एक एक्झाम्पल घेऊ जे आपल्या थर्ड रूलवर बेस आहे. सपोज घेतला ऑक्सिजनचे ॲटॉमिक नंबर 8. आता याची ड्रॉ कशी करणार आपण डायग्राम, फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन, 8 नाही सॉरी 6 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल, 5, 6 इलेक्ट्रॉन. लास्ट ऑर्बिट मध्ये किती आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून याची व्हॅलेन्सी आपण 6 लिहिणार का, तर नाही. आपला रूल काय म्हणतो, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 5, 6, 7, 8 यापेक्षा जर जास्त इलेक्ट्रॉन असेल तर आपण काय करणार, 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट ऑर्बिट. काय करणार इथे, 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, 6 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे किती येईल आपली व्हॅलेन्सी, 2. व्हॅलेन्सी इज 2 असं आपण म्हणू शकतो. हे झाले आपले 3 रूल. अशा प्रकारे आपण कुठल्याही इलेमेंटची व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो.